तर हा आहे राज हंचनाले. हंचनाळे. ओ छान तरी बोलण्यापेक्षा रिअल बोलणं महत्वाचं. लागला कसं नाहीये हा काय सेटअप असतं रे. बोल ना बोल. हा असा कमाल व्ह्यू आहे इथे. म्हणजे जय खानोलकर जेव्हा असं पीसफुल त्याला राहायचं असेल तेव्हा तू आय गेस विंडोच्या बाहेर बघत असशील. तेव्हा मी विंडोच्या बाहेर नाही बघत, तेव्हा मी हिच्यापासून दूर राहतो आणि मग आम्ही या खानोलकरच्या घरामध्ये एन्जॉय करतो. तर इथे ऑफिसचे सगळे सीन्स इथे होतात. लॉबी, एंट्रन्स ऑफिसची आणि तिकडे लिफ्ट. हाय हॅलो नमस्कार, मी आहे इट्स मज्जाची चिन्मयी. तर आता मी तुम्हाला घेऊन जाते शायनरच्या रूममध्ये. शायनर काय शायनिंग मारतोय ते बघूया आपण. ओ शायनर अभ्यासाची शायनिंग मारतोय. तर हा आहे राज हंचनाले. कसं वाटतं तुम्हाला इथे शूटला येऊन? हंचनाळे. ओ हो, मी त्या ऍक्सेंट मध्ये बोलली हंचनाले. हंचनाले कळलंच असेल कसं आहे हा. तर कसला अभ्यास करतोयस? सीन नंबर 34/4. ओके सर आम्हाला तुझे काही मिनिट्स हवेत तर तू येऊ शकतोस का? बरोबर हो बोललेले आहेत सर. तुम्ही इथे पण दाखवू शकता. इथे माझे पप्पा बसलेले आहेत. एकंदरीत त्यांच्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळत असेल की ते किती कष्ट करून आलेत, सीन करून आलेत. एक सीन पण इथून तिथपर्यंत आहे, बाकी काही नाहीये. आणि सर तुम्हाला कसं वाटतंय? हॅलो. दिवसानंतर तुम्ही आलात. हो, बरेच दिवसांनी आलोय, मजा येते. ते मिस करतोय मी नाशिकचं आपलं शेड्यूल, त्यामुळे मस्त मजा येते आता. तुम्ही यांना बघू शकता सनई चौघडेमध्ये रात्री 8:30 वाजता फक्त झी मराठीवर. चल छान बोलण्यापेक्षा रिअल बोलणं महत्वाचं. ओके सो आता आम्ही चाललो आहोत शायनरच्या घरी, म्हणजेच जय खानोलकरच्या घरी. आर यू एक्साइटेड? नॉट ॲट ऑल. तिथे शूट चालू आहे, सो आपल्याला तो आपल्याला डोअर मधून नाही, विंडोतून जावं लागेल. दबक्या आवाजात बोलावं लागेल का? दबक्या आवाजात प्लस आपल्याला विंडो मधून एंटर व्हायचंय. तिथे विंडो दाखव. सो आम्ही एंटर झालेलो आहोत आणि हे आमचे सर, आमचे डिरेक्टर. हे पुन्हा एकदा इथे बोला. नाही 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 नाही. ओके सो हे आहे खानोलकर हाऊस. तुम्ही बघू शकता किती लक्झुरियस आहे. सिटिंग एरिया, लिव्हिंग रूम आणि यांचं किचनचं सेटअप लागला नाही आहे बऱ्यापैकी. लागला कसं नाहीये हा काय सेटअप असतं रे. बोल ना बोल. हे माहित असं हवंय की हे दे मला. सो तुला इथे शूट करताना कसं वाटतं राज? खूप मजा येते इथे शूट करताना. फक्त जरा गरम होत आहे तर ते ठीक सध्या. आहे, चालायचंच. नाही असं कसं चालायचं. पण आमच्या प्रोडक्शनने खूप वा. चांगलं प्रोव्हिजन केलेलं आहे. त्यांना आणि मागे बघितलं नाही बट ऑनेस्टली आमच्यासाठी खूप चांगली प्रोव्हिजन आहे. जरा तू ये ना, तुझं फ्रेम मधून बाहेर नको जाऊ यार. सो आमच्याकडे ॲनाकोंडा आहे. इथे आहे आमचा ॲनाकोंडा. तो इथेच असतो. ही माझी रूम आहे, म्हणजे जय खानोलकरची, जी आता अस्ताव्यस्त पडलेली आहे कारण शूट तिथे चालू आहे. त्यामुळे सगळं सामान सध्या इथे डंप केलंय. तुम्ही बघू शकता इथून खूप कमाल व्ह्यू सुद्धा आहे. थांबा मी करून दाखवते. सी हा असा कमाल व्ह्यू आहे इथे. म्हणजे जय खानोलकर जेव्हा असं पीसफुल त्याला राहायचं असेल तेव्हा तू आय गेस विंडोच्या बाहेर बघत असशील. तेव्हा मी विंडोच्या बाहेर नाही बघत, तेव्हा मी हिच्यापासून दूर राहतो कारण अर्ध्यापेक्षा जास्त शर्वरीच भांडत असते. सो हिच्यापासून दूर गेलो की मला पीसफुल असं वातावरण मिळतं आणि मग आम्ही या खानोलकरच्या घरामध्ये एन्जॉय करतो.
हे बघ कुचक्यासारखं वागू नको. अरे ऑफिस में ओके, तर आम्ही ऑफिसचं शूट कुठे करतो? जो आहे आहे इथे सुद्धा एक केबिन बनतं. हा ऑफिसचा सेटअप आहे. इथे ॲक्च्युली केबिन्स असतात. आता काल इथेच डायनिंग रूम, ऑफिस काय असतं ते पॅन्ट्री रूम, हा. त्याचं शूट होतं. सो सेटअप चेंज केलं आहे. इथे या जय खानोलकर्स रिसेप्शन्स. तर इथे ऑफिसचे सगळे सीन्स इथे होतात. लॉबी, एंट्रन्स ऑफिसची आणि तिकडे लिफ्ट. तर असा सेटअप आहे इथे आणि दॅट्स इट. इथे ऑफिस आहे आणि पलीकडे ही त्याच्या बाजूला कॉन्फरन्स रूम. नेक्स्ट नाही छान वाटतं, मजा येते. टाइमपास करत करत आम्ही काम करत असतो. पण कामाच्या वेळी आम्ही टाइमपास नाही हा, टाइमपास करत काम करतो. काम सिरियसलीच करतो. अदरवाईज आमचे डिरेक्टर म्हणजे राजू सर वगैरे खूप असे मजा मस्ती करत पूर्ण युनिटच आम्ही हसत खेळत काम करतो. सांग ना हे. आता तू सांगितलंस ना. तू मध्ये वेगळं सांग ना. वेगळं काय, आता हा सिटिंग एरिया, इथे डायनिंग टेबल, ती गौतमची रूम तिथे आहे. तर तिथे आता सध्या शूट चालू आहे. सो एकदा तुम्ही असं बघू शकता. तो गौतम पण तिथे उभा आहे, तो बघा. तर ही होती जय खानोलकर यांच्या घराची टूर. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.